हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथं येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन फोटो दाखव पूर्ण फोटो व्यवस्थित करून घ्या आणि हा व्यक्ती झूम करा। हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये दाखव रे तो फोन फोन दाखव फोन त्याचा याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत वेळेवेळेला 5-5 मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे तुम्ही आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील 21 मध्ये त्या सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे, रात्रीची कॉन्टॅक्ट आहे, दिवसाची कॉन्टॅक्ट आहे। तुम्ही जो पैसे वाटप करण्याचा आरोप लावताय तुमच्या निदर्शनात आलेले का पैसे? आम्ही धरलेला आहे, आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे फुटेज आहे का यांनी खिशातनं आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे, हा धुळ्यावरनं आलेला आहे, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन डुप्लिकेट कार्ड याच्यामध्ये बघून घ्या तो पोलिसांच्या साह्याने तो इथं पैसे वाटप जितेंद्र करत आहे. सपकाळे. जितेंद्र सपकाळे नाशिक रोड PI, अनिल शिंदे PI पाचोरा, शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष, परत जयंत जाचक इथला उमेदवार आहे तो जयंत जाचक, प्रीतम संघवी यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश महाजनचे माणसं इथं क्रमांक 21 पोलिसांच्या मदतीने इथं पैसे वाटप चालू आहे इथं PI दाखव PI काय नाव आहे दादा? पैसे स्लिपा काढून पैसे वाटप चालू आहे बघून घ्या हे बघून घ्या स्लिपा चालून पैसे वाटप चालू आहे बा खिशात नका करू कोणी सरकारना प्रेम नाही बसत आहे ना मागे सरकारना दादा माझे वैयक्तिक आयुष्यात तुम्ही का पडता माझे वैयक्तिक फोन येते माझ्या भावाचे फोन येते माझ्या भाऊचा फोन येते माझा भाऊ आहे माझ्या भावाशी हॅलो दादा माझा काय संबंध हो कशाशी हा इथंच आहे ना बोल ना हॅलो साहेब तुम्ही थांबा तुम्ही संरक्षण द्या मला काही हॅलो बीजेपीच्या माणसांचे फोन चालू आहे अजून गिरीश महाजनचा माणूस आहे गिरीश महाजनचा माणूस आहे अमोल भाऊ कोण आहे फोन चालू नाही बोलणार ते सुशिक्षित घरातल्या लोकांना सुद्धा हे लावताय काय नेमकी याची सत्यता काय सांग? तुझं ओरिजिनल नाव काय? नाव सांग तुझं नाव ओरिजिनल नाव काय? तुमचं ओरिजिनल नाव? अरे दादा तुमचं नाव तर सांगा. मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने ओके ओके तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? नाव काय? अरे एक मिनिट थांबा ना तुम्ही. त्याला पाणी द्या. तुमचं नाव काय? केव्हापासून मला त्रास होतो दादा माझा काही संबंध तुमचं नाव काय? मी वैयक्तिक कामानिमित्ताने आलेलो ठीक आहे ना तुमचं नाव तर सांगा. नाव काय तुमचं? नाव सांगा. हे बघा हे कार्ड आहे त्याचं. डुप्लिकेट कार्ड शासनाचं कार्ड हे कार्ड तुमचं आहे? कार्ड तुमचं आहे? कार्डशी माझा काही संबंध नाही फोटो तुझा हे पावत्या काय? या पावत्या बरं एक मिनिट तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगताय? माझं एक वैयक्तिक पोलीस स्टेशनचं काम होतं मी 2 दिवसापासून त्या निमित्ताने कुठल्या पोलीस स्टेशनचं काम? नाशिक रोडला मग तुम्ही काय काम काय काम माझं वैयक्तिक काम होतं काय काम काही तक्रार होती चौकशी होती जबाब होता अधिकाऱ्यांनी भेटलो की माझी वैयक्तिक अडचण आहे. हा? कोणत्या पोलिसांना? मग इकडे बूथवर काय करत होता? कोणत्या पोलिसांना? नाही आलो दादा मी कोणत्या पोलिसांना? तुम्ही कोणत्या पोलिसांना? पक्षाची संबंध सामान्य नागरिकाच्या घरात वाटप करत होते. स्लिपा पण होत्या काढलाय पैसे याच्याकडून काढताना बोल रे तुझं वैयक्तिक आहे ना बोल घ्या रे पैसे देऊ अरे माझं खरंच माझं बोल ना मग. नाही शकत का दादा स्पीकर ऑन कर रे, संदेश हॅलो अरे स्पीकर ऑन कर मीडियाला बोलवलं मीडियाचा काय संबंध या विषयाशी हो हा कोण बोलतोय त्याची ना बाईट सर चौकशी होईल का प्रकरणाची चौकशी होईल का पिसे सर? थांबा एक मिनिट पिसे सर प्रकरणाची तक्रार दाखल होणार का आणि चौकशी होणार का या प्रकरणात? पब्लिकचं म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता तरी जे कोणी कंप्लेंट देईल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल योग्य चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तिथे खूप गर्दी होती. मी 112ला फोन करून त्याची तक्रार देखील दिली. माझ्याकडे ते मेसेजेस आहे कोणचे साहेब असाईन केले ते सगळं माझ्याकडे डिटेल आहे आणि मागच्या 2 दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारनामे उघडकीस आले.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.